तर पहिली जी होती ती आमची इंटरनॅशनल मॅच होती वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट, आणि तेव्हा मला 5 विकेट मिळालेले. पण त्याच्यात किती विकेट्स मिळाले ते मला महत्त्वाचं नव्हतं. ते वेस्ट इंडिजच्या प्लेयर्सना मी लेग स्पिन बॉलिंग टाकायची. त्यांना बॉल कुठे टप्पा पडेल आणि बॉल कुठे जातो हे काही ते कळायचंच नाही. तर इनफॅक्ट वेस्ट इंडियन मुली ह्या नाचतात चांगल्या ते माहिती होतं. तर आमची टीम नंतर मग हसायला लागली की अरे तू त्यांना नाचवतेस, तू ऍक्च्युली नाचवते, म्हणजे तो बॉलचा टप्पा पडतोय एक ठिकाणी. सो ती एक जी मॅच होती जिथं वेस्ट इंडियन प्लेयर्सना जे खेळताच येत नव्हती माझी बॉलिंग, ती एक चांगली मला मॅच आठवते. दुसरी होती ती वेस्ट इंडिजच्याच अगेन्स्ट, त्या सिरीजमध्ये आम्ही पटण्याला मॅच खेळत होतो आणि ती फर्स्ट मॅच आम्ही इंडियन टीम जिंकलेली. सो तेव्हा पण मी विकेट्स दोन्ही इनिंग्समध्ये घेतले होते आणि इंडियन टीम पहिल्यांदा जिंकते म्हटलं की नॅचरली ती एक एक्साइटमेंट होती. पण त्या पटनामध्ये सबंध स्टेडियम भरलेलं होतं. म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट 76 मध्ये, जेव्हा महिला क्रिकेटला स्पेक्टेटर्स असतील का नसतील असं लोकांना वाटायचं. पण त्या दिवशी सबंध पटण्याचं स्टेडियम, म्हणजे त्याची काहीतरी 25,000 कपॅसिटी होती, सबंध स्टेडियम भरलेलं आणि आम्ही मॅच जिंकलो होतो. जिंकल्यानंतर आमचं ॲक्च्युली हॉटेल हार्डली 2 किलोमीटर ग्राउंडपासनं होतं. पण इतकं पब्लिक होतं रोडपर्यंत की जवळजवळ 2 तास आम्हाला लागले हॉटेलवरती पोचायला. आणि त्याच्यानंतर जे पेपर्समध्ये जी पब्लिसिटी मिळाली, सो तोपर्यंत लोकांना एवढं क्रिकेटबद्दल माहिती पण नसायचं. पण त्यावेळेसला एवढी पब्लिसिटी मिळाली की ते नॅचरली विमेन्स क्रिकेटच्या प्रमोशनच्या दृष्टीने छान होतं. त्या दोन्ही मॅचेस चांगल्या आठवतात.